जय शिवराय मित्रांनो महाभूमीच्या पोर्टलवरून तुम्ही आता तुमच्या सातबारा दुरुस्तीसाठी अपाक शेरा कमी करण्यासाठी वारसाच्या नोंदीसाठी किंवा बोजा चढवणं बोजा कमी करणं असे अनेक फेरफारासाठी अर्ज करू शकता। आणि ई फेरफार अर्थात या ऑनलाईन फेरफारासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याच्याच बद्दलची सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, यापूर्वीच आपण जुनं रेकॉर्ड कसं पाहायचं, नकाशा कसा पाहायचा, सातबारा डिजिटल सातबारा, तुमचं प्रॉपर्टी कार्ड असेल, या सर्व बाबींबद्दल सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे। आणि बऱ्याच मित्रांच्या माध्यमातून कमेंट आले होते की सातबारा दुरुस्तीसह सातबाऱ्यावरील जे काही नोंदीसाठी जे फेरफार आहेत या फेरफारासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा आणि यामुळेच ही माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला महाभूमीच्या पोर्टलवरती यायचंय। याची डायरेक्टली लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। bhumiabhilekh.maharashtra.gov.in हे पोर्टल आपण यापूर्वी सुद्धा पाहिलेले नवीन स्वरूपामध्ये आलेलं पोर्टल आहे। याच्यावरती आपण पाहू शकता मुख्य पृष्ठावरतीच आपल्याला या ठिकाणी ई हक्क नावाचे ऑप्शन देण्यात आलेले आहे। या ई हक्क वरती क्लिक करायचे। आता ई हक्क वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काही सूचना दाखवल्या जातील त्या पाहायच्यात आणि या ठिकाणी आपल्याला युजर आयडी, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉग इन करायचे। आता बरेच जण नवीन आलेले त्यांना युजर आयडी पासवर्ड माहित नाही किंवा त्यांच्याकडे युजर आयडी पासवर्ड नाही। मग याच्यासाठी काय करायचे तर खाली एक क्रिएट न्यू युजर या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचे। याच्यामध्ये तुम्हाला काय काय करावं लागणार आहे, सुरुवातीला तुमचं पूर्ण नाव, आता महिलाच्या नावावरती असेल तर MR लावू शकता, पुरुषाच्या नावावर आहे MR लावू शकता, मिस्टर, पहिलं नाव, मधलं नाव, आडनाव टाकायचे। युजर नेम जे आपल्याला ठेवायचे ते ठेवायचं। ते युजर नेम आपण याच्यात टाकल्यानंतर ते उपलब्ध आहे की नाही इथं चेक अवेलेबिलिटी वरती आपल्याला चेक करावं लागणार आहे। याच्यानंतर पुढे पासवर्ड, आता पासवर्ड मध्ये काय, एक कॅपिटल अक्षर, पहिलं कॅपिटल अक्षर ठेवू शकता, दुसरं कॅपिटल अक्षर ठेवू शकता, याच्या स्मॉल अक्षर, @ $, आणि काही जे नंबर असतील ते नंबर आपल्याला या ठिकाणी ठेवायचे। तोच पासवर्ड परत एकदा रिएंटर पासवर्ड मध्ये ठेवायचा आहे। त्याच्यानंतर खाली सिक्युरिटी क्वेश्चन आहे, आपल्या शाळेचं नाव, बर्थ डेट, आईचं नाव, आवडता खेळ, फोन नंबर, असा जे काही प्रश्न ठेवायचा असेल तो प्रश्न ठेवू शकता आणि त्याचं उत्तर आपल्याला सिक्युरिटी आन्सर ठेवायचे, जेणेकरून पुढे पासवर्ड विसरल्यानंतर किंवा आपला युजर आयडी विसरल्यानंतर आपण याच्या माध्यमातून रिकव्हर करू शकता। याच्यानंतर खाली मोबाईल नंबर आहे, ईमेल आयडी द्यायचा आहे, अल्टरनेटिव्ह ईमेल आयडी द्यायचा असेल देऊ शकता, पॅन नंबर द्यायचा असेल तर देऊ शकता, पिनकोड टाकायचा। आता पिनकोड या ठिकाणी तुम्ही टाकल्याबरोबर काय होणार आहे की तुमचा जे काही जिल्हा आहे, तालुका आहे, हे माहिती या ठिकाणी ऑटोमॅटिक घेतली जाईल। याच्यानंतर घराचा नंबर, बिल्डिंगचं नाव, आपला जे काही रोड असेल रस्त्याचं नाव आणि आपल्या एरियाच्या लोकॅलिटीचं नाव, गावाचं नाव हे टाकू शकता। आणि याच्या खाली एक कॅप्चा कोड दिलेला, हा कॅप्चा कोड या ठिकाणी टाकून आपल्याला सेव्ह वरती क्लिक करायचे। सेव्ह वरती क्लिक केल्यानंतर काय होणार आहे, आपला हा युजर नेम आणि पासवर्ड सेव्ह झालेला आहे। पुढे ज्यावेळेस कधी आपण लॉग इन करणार आहात तो युजर नेम आणि पासवर्ड आपल्याला या ठिकाणी टाकून लॉग इन करायचे। आता याच्यामध्ये आपला युजर नेम पासवर्ड क्रिएट झालाय, आपण या ठिकाणी युजर नेम पासवर्ड आता टाकलेला आहे। युजर नेम पासवर्ड टाकून खाली काय करायचं, इथे एक तुम्हाला कॅप्चा कोड दिलेला आहे, तो कॅप्चा कोड जसा आहे तसा पाहून एंटर करायचा आहे। कॅप्चा कोड पाहून एंटर केल्यानंतर खाली लॉग इनची ऑप्शन दिलेली, याच्यावरती लॉग इन करावरती क्लिक करायचे। आता लॉग इन करावरती क्लिक केल्यानंतर तुमचं हे लॉग इन झालेलं आहे। लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता डिटेल्स आपल्याला दाखवल्या जात आहेत। याच्यामध्ये रजिस्ट्रेशन, मॅरेज, ई फिलिंग, सातबारा म्युटेशन, ई रजिस्ट्रेशन, ई प्रॉपर्टी कार्ड, DDM महाभूमी, ई मोजणी, अशा वेगवेगळे ऑप्शन याच्या अंतर्गत दिलेले आहेत। आता आपल्याला काय करायचंय तर सातबारा म्युटेशन साठी आपण या ठिकाणी आलेलो आहे, तर याच्यातल्या सातबारा म्युटेशन वरती आपल्याला क्लिक करायचंय। सातबारा म्युटेशन वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी नवीन अर्ज, पूर्वी सादर केलेला अर्ज, अर्जाचा मसुदा, अर्ज दुरुस्ती, अशा सर्व माहिती या ठिकाणी दाखवलेल्या आहेत। आता याच्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला काय करावं लागणार आहे तर जिल्हा निवडायचा आहे। कोणत्या जिल्ह्यासाठी आपण हे म्युटेशन करणार आहात तो जिल्हा आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे। आता समजा आपल्याला उदाहरणार्थ भंडारा जिल्ह्याचं म्युटेशन साठी अर्ज करायचा आहे, तर आपण भंडारा निवडलाय, तालुका निवडायचा आहे, याच्यामध्ये तालुका समजा लाखांदूर निवडलेला आहे, याच्यातून आपल्याला गाव निवडायचे, जे काही गाव आपल्याला याच्यातून निवडायचं असेल ते। आता याच्यामधून आपण समजा गाव ही निवडलंय, आता गाव निवडल्यानंतर आपल्याला या ठिकाणी खाली विचारलं की तुम्हाला जो काही फेरफारासाठी अर्ज करायचा आहे तलाट्याकडे तो कशासाठी करायचा आहे, इक्रार आहे, बोजा चढवणे, बोजा कमी करणे, वारस नोंद, अपाक शेरा, विश्वस्ताचं नाव, खातेदाराची माहिती, हस्तलिखित असंगणकीकृत, सातबाऱ्यामध्ये बदल किंवा मयत कुळत, वारस नोंद वगैरे वगैरे, ही काय माहिती असेल ती तुम्हाला या ठिकाणी। आता वारस नोंदीसाठी असेल तर वारस नोंदीबद्दलची माहिती या ठिकाणी विचारली जाईल, ज्याच्यामध्ये अर्जदाराचं पूर्ण नाव द्यायचंय, टोपण नाव जे काही असेल ते वगैरे, हे मराठीत लिहायचे, खाली इंग्लिशमध्ये आणि नसेल तर तुम्ही या ठिकाणी इंग्लिशमध्ये देऊ शकता। याच्यामध्ये खाली अर्जदाराचा ईमेल आणि मोबाईल नंबर ही माहिती पूर्णपणे याच्यात भरायची आहे। याच्यानंतर खातेदाराची माहिती आहे। आता खातेदाराच्या माहितीमध्ये खातेदाराच्या नावानुसार आपण या ठिकाणी सर्च करू शकता,
नाव माहीत नसेल आपल्याला, समजा खाते नंबर माहीत असेल तर खाते नंबर टाकायचा, खातेदार शोधावरती क्लिक करायचे. आता हा जर खातेदार तिथं नसेल तर आपल्याला तो खातेदार नाही असं सांगितलं जाईल. जो खातेदार असेल तो खातेदार आपल्याला त्या ठिकाणी खात्यानुसार निवडावा लागेल. या ठिकाणी आपल्याला आता खातेदाराची नावं दाखवलेली आहेत. मग याच्यातल्या कोणत्या खातेदाराचं नावावरती आपल्याला अर्ज करायचा आहे तो खातेदार आपल्याला निवडावा लागणार. ही खातेदाराची माहिती आहे. अर्जदाराची माहिती आपण या ठिकाणी केलेली आहे पूर्वी. आता खातेदाराच्या माहितीमध्ये परत हे निवडल्यानंतर सर्व खाते निवडा, समाविष्ट करा अशी माहिती भरलेली आहे. आपण निवडलेला खातेदार दाखवतोय. आता वारसाची नावं भरायची. आता अर्जदार हा वारसापैकी आहे का? जर समजा अर्जदारच हाच जर वारस असेल तर आपल्याला होय करायचे. ताबडतोब खाली माहिती भरण्यासाठी आपल्याला माहिती दाखवली जाईल आणि नसेल तर नाही वरती क्लिक करायचंय. आता अर्जदार हाच जर वारसदार असेल, खातेदार असेल तर वारसदार हो करायचे. याच्यानंतर आपल्याला खाली वारसदाराची माहिती भरा. याच्यामध्ये वारस हयात आहे का? हो आहे. आता समजा हे जे काही आपण खाते निवडलंय त्या खात्यामध्ये ऑलरेडी या निवडलेल्या अर्जदाराची किंवा वारसदाराची जमीन आहे का? जर त्यात असेल तर हो करायचे, नसेल तर नाही करायचे. आणि ही सगळी माहिती याच्यामध्ये भरायची आहे. याच्यानंतर कागदपत्र जोडा. कागदपत्र जोडामध्ये काय असणार आहे? जे काही आपण खातेदाराची माहिती भरली आहे त्या खातेदाराचं मृत्यूचं प्रमाणपत्र, मृत्यू दाखला या ठिकाणी जोडावं लागणार आहे. आणि आता इतर 2 कागदपत्र, तुम्हाला काय कागदपत्र लागतात हे जर माहित नसेल त्या ठिकाणी हेल्प वरती क्लिक करायचं. हेल्प वरती क्लिक केल्यानंतर कागदपत्र जोडावर क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता मूळ मृत्यू दाखला, सर्व वारसाच्या वयाच्या पुराव्याची साक्षांकित प्रत, ज्याच्यामध्ये तुमचे शाळेचे प्रमाणपत्र किंवा इतर काही आधार कार्ड वगैरे असेल, आधारची स्वयं साक्षांकित प्रत, वारसाबाबत शपथपत्र, घोषणापत्र या ठिकाणी जोडायचे. अर्जातील सर्व वारसदारांचा पत्ता, भ्रमणध्वनी याचा पुराव्यासहित तपशील आणि वारसाचा ईमेल आणि रेशन कार्ड अशा प्रकारचे कागदपत्र हे आपल्याला या खालच्या 2 फाईलमध्ये जोडायची. आता हा झाला तुमचा वारसाचा फेरफारासाठीचा अर्ज. जर समजा तुम्हाला याच्या व्यतिरिक्त बोजा चढवणं किंवा बोजा कमी करणं अशा प्रकारचे असतील तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही बघा, बोजा चढवण्यामध्ये अर्जदाराची माहिती, परत इथं खातेदाराची माहिती, अर्जदार हा जर खातेदारक असेल तर ती माहिती घेतली जाईल. वित्तीय संस्थेची माहिती, कोणत्या बँकेकडून कर्ज घेतलेले, किती तारखेला घेतलेले, काय कर्ज आहे आणि त्याच्यानंतर त्याची कागदपत्र, बँकेच्या माध्यमातून दिलं गेलेलं प्रमाणपत्र हे तुम्हाला या ठिकाणी जोडून बोजा कमी करण्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. अशाच प्रकारे बोजा चढवण्याचा बँकेच्या माध्यमातूनच फेरफार केला जातो, अर्ज केला जातो. अपाक शेरा कमी करणं आहे. अपाक शेरा कमी करण्यामध्ये सुद्धा अर्जदाराची माहिती, खातेदाराची माहिती आणि याच्यामध्ये सुद्धा वारसदाराची कागदपत्र लागतील की अपाक कोण आहे, त्या अपाकाच्या वयाचा पुरावा वगैरे या ठिकाणी तुम्हाला द्यावा लागणार आहे. अशा प्रकारे तुम्ही या अपाक शेरा कमी करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी फेरफारासाठी अर्ज करू शकता. महत्वाचा जो आहे तो म्हणजे हस्तलिखित आणि संगणकीकृत सातबाऱ्यामध्ये जर दुरुस्ती असेल, तफावत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही याच अर्जामधून, पोर्टलमधून अर्ज करू शकता. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अर्जदाराची माहिती, अर्जदाराचं नाव, वडिलाचं नाव, जे काही मराठी आणि इंग्लिशमध्ये, अर्जदाराचा ईमेल, मोबाईल नंबर, याच्यामध्ये खातेदाराची माहिती, खातेदाराची काय यात नावात दुरुस्ती आहे. बऱ्याच जणांचं नाव आधारला वेगळं असतं, या सातबाऱ्याला वेगळं लागलेलं असतं किंवा इतर काही त्याच्यामध्ये दुरुस्ती असते. अशी नावातली दुरुस्ती असेल, क्षेत्र दुरुस्ती असेल. आता जसं तुमचा जुन्या सातबाऱ्याला नाव आणि नवीन सातबाऱ्याला नाव बदल आलाय, क्षेत्राची दुरुस्ती, जुन्या सातबाऱ्याचं क्षेत्र नवीन सातबाऱ्यावरती हस्तलिखित आणि याच्यामध्ये क्षेत्र दुरुस्ती आहे. सातबाऱ्यामधील इतर भागामध्ये काही दुरुस्ती आहे, दुसरी काही त्रुटी असेल तर ते तुम्हाला या ठिकाणी निवडायची. क्षेत्र दुरुस्ती असेल ते इथं सर्वे नंबर निवडायचा आणि खातेदाराला शोधायचे, त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला पूर्ण भरावी लागणार आहे. कागदपत्रामध्ये तुम्हाला हस्तलिखित सातबारा आणि तुम्हाला जो काही नवीन सातबारा असेल हे सातबारे दोन्ही या ठिकाणी जोडावे लागणार आहेत. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता दुरुस्तीचा तपशील आहे आणि 2 पुराव्याचे तपशील आपल्याला या ठिकाणी द्यावे लागणार आहेत. आपण सातबारा वरील इतर भागात दुरुस्तीची माहिती भरावी, अशा प्रकारे ती माहिती तुम्हाला त्या याच्यामध्ये भरावी लागणार की आपली काय दुरुस्ती आहे त्याच्या संदर्भात. तर अशा प्रकारे हे जे काही वेगवेगळे फेरफार आहेत आणि या फेरफारासाठीचा जो काही ऑनलाईन अर्ज आहे तलाठ्याकडे करावायचा, हा तुम्ही या पोर्टलच्या माध्यमातून करू शकता. मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण माहिती घेतली होती. बरेच पोर्टल अद्ययावत झालेले, बऱ्याच साऱ्या याच्यामध्ये ऑप्शन बदललेले आहेत आणि याच अनुषंगाने केलेल्या मागणीच्या आधारे आपण हा एक व्हिडिओ बनवून ही एक माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आशा करतोय माहिती तुम्हाला नक्की उपयोगी पडेल आणि इतर शेतकऱ्याला उपयोगी पडेल असं जर वाटत असेल तर माहिती लाईक, शेअर करायला विसरू नका, जेणेकरून इतर शेतकऱ्यापर्यंत सुद्धा ही माहिती पोहोचेल. अशाच प्रकारची नवनवीन माहिती आणि इतर अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.